साताऱ्यातल्या महाबळेश्वर फलटणची निवडणूक पुढे ढकलली गेली असल्यानं फलटण आणि महाबळेश्वर येथील उमेदवारांसह मतदार देखील आता या निर्णयावर बुचकळ्यात पडलेत। नेमकी महाबळेश्वर फलटणची निवडणूक पुढे का गेली याचं कारण थेट उमेदवारांनी सांगून टाकलं। या पुढे गेलेल्या निवडणुकीवर महाराष्ट्रातील नगरपंचायत नगरपालिकाचे 3 तारखेला जाहीर होणारे निकाल थेट महाबळेश्वर फलटणच्या निवडणुकीनंतर जाहीर करावे अशी मागणी उमेदवारांनी केली आहे। याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। ही निवडणूक नेमकी का पुढे गेलेली आहे या संदर्भातच आपण थेट उमेदवारांशी बातचीत करणार आहोत। माझ्या समवेत आहेत महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष DM बावळेकर। बावळेकर साहेब, निवडणूक पुढे का गेली आणि नेमकं काय कारण आहे आणि याच्यामुळे नेमका काय निवडणुकीवर परिणाम होणार आहे? ज्या वेळेला अर्जांची छाननी झाली त्यावेळेला कुमार शिंदे म्हणून एका व्यक्तीने आमच्या 8 लोकांच्यावर आक्षेप घेतला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो आक्षेप फेटाळला। त्याच्यानंतर त्यांनी सातारा वाई न्यायालयामध्ये अपील दाखल केलं, पण त्या अपिलाचा निकाल 3 दिवसात लागणं अपेक्षित होतं, परंतु त्या अपील उशिरा दाखल केलं। त्याचबरोबर जज नागपूरला गेले होते, त्याच्यामुळे वेळ झाला। 26ला अपील झाला, निकालाला जजनी वेळ लावला, 29 तारखेला निकाल दिला, त्यामुळे मध्ये 8 दिवसाचा पिरियड गेला। त्याच दरम्यान जर नियम असा आहे की जर निवडणुकीबाबत जर अपील झालं असेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटपाची 3 दिवस वाट बघायला पाहिजे होती। 3 दिवसानंतर चिन्ह वाटप करायला हवं होतं, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप केलं। ह्या नियमाच्या विरुद्ध होतं। वेळ मिळालेला आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, आणखी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे वेळ असल्यामुळं ही सर्व उमेदवारांची मतं, महाबळेश्वरवासियांना अपेक्षित असलेल्या विकासाबद्दलची मतं त्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीनं आता उमेदवाराच्या खिशाला आणखीन बुरदंड पडतोय का काय? तर थोडा बहुत उर्दंड पडेल। खर्चाची मर्यादा आता जी 2,20,000 2.5 लाख होती ती शासनानं वाढवून 3 लाख करावी। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।